Hello students, welcome to this class of the physics. Okay, that is DSC physics. Last time आपण center of mass of system of particle in one dimension बघितलं. त्याच्यानंतर center of mass of system of particle in two dimension देखील बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे center of mass of system of particles. Okay, that is center of mass of system of particles. System of particles. In three dimension. म्हणजे प्रत्येक पार्टिकलला काय असणार आहे, एक्स वाय आणि झेड तिन्ही कोऑर्डिनेट असणार आहेत. ओके, पण त्याच्या अगोदर हे फॉर्म्युले जरासे पुन्हा आठवतात काय बघा. सेमी सर्क्युलर रिंगचा सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला असतो 2r/π. सेमी सर्क्युलर डिस्कचा असतो 4r/3π. सॉलिड हेमिस्फिअरचा 3r/8 आणि हॉलो हेमिस्फिअरचा r/2. ओके, पुन्हा प्रत्येक लेक्चरला मी हे रिपीट करतोय जेणेकरून तुम्हाला हे पाठ होईल शेवटपर्यंत. सेमी सर्क्युलर रिंगचा सेंटर ऑफ मास बॉटम पासून असतो 2r/π. सेमी सर्क्युलर डिस्कचा असतो 4r/3π. सॉलिड हेमिस्फिअर आहे 3r/8 आणि हॉलो हेमिस्फिअर आहे r/2. नाउ COM ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ पार्टिकल्स इन 3 डायमेन्शन. आता सपोज देर आर नंबर ऑफ पार्टिकल्स, ओके, विच आर प्लेस्ड इन 3 डायमेन्शनल स्पेस. म्हणजे काय असणार आहे, त्याला एक्स वाय झेड तिन्ही कोऑर्डिनेट असणार आहेत. ओके, ठीक आहे. तर याच्यामध्ये कसं येणार बघा. तर याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास कसं काढणार तुम्ही. प्रत्येक म्हणजे सपोज देर आर n particles having masses m1, m2, m3 up to mn having their positions x1, y1, z1, x2, y2, z2, x3, y3, z3. म्हणजे प्रत्येक पार्टिकलच्या पोझिशनचे x, y आणि z हे तिन्ही कोऑर्डिनेट असणार आहेत. तर एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय करणार, न्यूमरेटरला समेशन ऑफ mi xi करणार आहे. समेशन ऑफ mi xi म्हणजेच काय, m1 x1 plus m2 x2 plus m3 x3 up to mn xn divided by summation of mi, that is sum of masses of all the particles where I varies from 1 to n. I ची व्हॅल्यू 1 to 1 n व्हॅरी होणार आहे. सिमिलरली y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार बघा, दॅट इज समेशन ऑफ mi yi, ओके, डिवाइडेड बाय समेशन ऑफ mi. वन्स अगेन I varies from 1 to n येणार आहे. म्हणजे न्यूमरेटरला येणार आहे m1 y1 plus m2 y2 plus m3 y3 up to mn yn, okay, divided by m1 plus m2 plus m3 and so on. This is y coordinate of center of mass. And after that, z coordinate of center of mass is nothing but summation of mi zi divided by summation of mi once again. So in this way you can calculate coordinates of center of mass. Okay, let's see one problem related to this. So problem is like this. If the center of mass of three particles of masses 1, 2, 3 kg are 2, 2, 2, then where should be the fourth particle of mass 4 kg be placed so that combined center of mass may be at 0, 0, 0. हे लक्षात घ्या. ऑलरेडी 3 पार्टिकल्स आहेत. त्या 3 पार्टिकलचा टोटल मास किती घेणार आहे, 3 पार्टिकलचा जे मास आहे ना, टोटल मास त्याला कन्सिडर करणार मी 6 kg. आणि या 3 पार्टिकलचा सेंटर ऑफ मास जो आहे तो कुठे आहे, 2, 2, 2 ला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आणखी एक मास, त्या मासला m2 म्हणूया, आणखी एक मास मी ऍड करणार आहे तिथं 4 kg. ओके, ते कुठं प्लेस करावं लागेल असा क्वेश्चन विचारलाय. XYZ ला प्लेस करावं लागेल सो दॅट या सगळ्यांचा सेंटर ऑफ मास कुठे येणार आहे, 0, 0, 0 ला सेंटर ऑफ मास आला पाहिजे. ओके, म्हणजे थोडक्यात 1, 2, 3 या 3 पार्टिकलचा ऑलरेडी सेंटर ऑफ मास दिलेला आहे. म्हणजे या 3 पार्टिकल्स ऐवजी काय करणार मी, 1, 2 आणि 3 kg ऐवजी 6 kg चा एकच पार्टिकल कन्सिडर करणार आणि तो त्यांच्या सेंटर ऑफ मासला कन्सिडर करणार, म्हणजे 2, 2, 2 ला. आणि 4 kg चा जो मास असणार आहे तो कुठल्या तरी XYZ या पोझिशनला असणार आहे. तर ते XYZ च्या व्हॅल्यू काढायचे आहेत सो दॅट या सगळ्याचा म्हणजे या 4 ही मासेसचा सेंटर ऑफ मास 0, 0, 0 ला आला पाहिजे. नाउ एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास काय येणार आहे इथं बघा, m1 x1 plus m2 x2 divided by m1 plus m2 येणार आहे. एक्स कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास कुठे यायला पाहिजे म्हणून सांगितलंय, 0 ला. सो 0 इज इक्वल टू m1 x1, दॅट इज 6 into 6 चा एक्स कोऑर्डिनेट किती आहे, 2, प्लस
m2 म्हणजे काय येणार आहे 4 आणि त्याचा x कोऑर्डिनेट आपल्याला काढायचा आहे. ओके, डिवायडेड बाय काय येणार आहे टोटल मास दॅट इज 10. सो 10 into 0 काय होणार आहे 0च होणार आहे. म्हणजे इथे किती होणार आहे 6 into 2 दॅट इज इक्वल टू 12 प्लस 4x इज इक्वल टू 0 येणार आहे. and therefore 4x is equal to -12 येणार आहे. so x is equal to काय येणार आहे that is -12 divided by 4 that is equal to -3. ओके, म्हणजे 4 kg चं मास जे आहे ते -3 ला प्लेस करावं लागणार आहे x वर -3 ला. सिमिलरली y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास m1 y1 प्लस m2 y2 डिवायडेड बाय m1 प्लस m2 येणार आहे. y कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ मास किती यायला पाहिजे पुन्हा एकदा 0 यायला पाहिजे म्हणून सांगितलं. दिस इज सेंटर ऑफ मास ऑफ ऑल पार्टिकल्स. y कोऑर्डिनेट 0 यायला पाहिजे. m1 6 त्याचा y कोऑर्डिनेट आहे 2, m2 इज 4 त्याचा y कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचा आहे. डिवायडेड बाय m1 प्लस m2 दॅट इज 10. 10 into 0 that is equal to 0. So 0 is equal to 12 plus 4y. And therefore काय होणार बघा that is 4y is equal to -12. So y is equal to येणार आहे -3. सिमिलरली z चं कॅल्क्युलेशन केलं तरी z ची व्हॅल्यू देखील कॅल्क्युलेट करून बघा ती -3 येते. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे 4 kg चं जे मास आहे ना ते कुठं प्लेस करावं लागेल आपल्याला दॅट इज 4 kg should be at -3 या पोझिशनला ठेवावं लागणार आहे. ओरिजिन पासून किती डिस्टन्सला ठेवावं लागेल असं विचारलं तर ओरिजिन पासून किती डिस्टन्सला तर डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन येणार आहे डिस्टन्स फ्रॉम ओरिजिन दॅट इज इक्वल टू √9 + 9 + 9 दॅट इज -3चा स्क्वेअर प्लस -3चा स्क्वेअर प्लस -3चा स्क्वेअर. कारण ओरिजिन पासूनचं डिस्टन्स काय असतं √(x² + y² + z² असतं. दॅट इज √, काय येणार आहे 27 येणार आहे. That is 3√3 is the answer. Next, position vector of center of mass. Position vector of center of mass find out करायचं आहे. Position vector of center of mass. Okay. If R1 bar, R2 bar up to Rn bar हे काय आहेत R पोझिशन वेक्टर्स आहेत. R position vectors are position vectors of काय आहेत masses m1 m2 up to mn आहेत. Then position vector of center of mass is position vector of center of mass is given by formula r bar com is equal to same formula that is m1 r1 bar plus m2 r2 bar up to mn rn bar, okay, divided by m1 plus m2 and so on up to mn. Or in short we can write position vector of center of mass is summation of mi ri bar, okay, summation of mi ri bar divided by summation of mi. Okay, so in this way we can calculate the position vector of center of mass. Okay, so let's see one problem related to this also. Now this is the question. The position vector of three particles of masses m1 1 kg, m2 2 kg, m3 4 kg are r1 bar is I plus 4j plus k, r2 bar is equal to I plus j plus k, and r3 bar is equal to 2I minus j minus 2k meter respectively. Find the position vector of center of mass. So position vector of center of mass r com
ओके, पुन्हा एकदा बघा, फॉर्म्युला येणार आहे समेशन ऑफ MI/RI डिवायडेड बाय काय येणार आहे, समेशन ऑफ जस्ट MI येणार आहे. आता मासनं काय करायचं आहे, रिस्पेक्टिव्ह मासनं त्या पोझिशन वेक्टरला मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशन करूनच डायरेक्टली मी इथे लिहितो. 1 न R1 बारला मल्टिप्लाय केल्यावर ॲज इट इज I कॅप प्लस 4J कॅप प्लस K कॅप होणार आहे. त्याच्यानंतर 2 न R2 बारला मल्टिप्लाय करतो, दॅट इज 2I कॅप प्लस 2J कॅप प्लस 2K कॅप होणार आहे. आणि त्याच्यानंतर 4 न डायरेक्टली R3 बारला मल्टिप्लाय करतो, दॅट इज 4 into 2 दॅट इज 8I कॅप, ओके, मायनस 4J कॅप, ओके, मायनस 8K कॅप. divided by the total mass. Total mass is 1 plus 2 that is 3, 3 plus 4 that is equal to 7. Now here addition of I, J, J and K, K is to be done. So I plus, okay, so here is I, 2I and 8I. So total is 11I cap. After that 4J, 2J that is 6J, 6J minus 4J that is 2J cap. After that K cap plus 2K cap that is 3K cap, 3 minus 8 that is minus 5K cap divided by 7, or it can be written as 11 by 7 I cap plus 2 by 7 J cap minus 5 by 7 K cap. Okay, so this is the answer. आतापर्यंत आपण पोझिशनचे कोऑर्डिनेट किंवा पोझिशन वेक्टर म्हणजे थोडक्यात आपण पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास कसं फाइंड आउट करायचं ते आपण बघितलंय. पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स म्हणजे डिफरंट मासेसचे पार्टिकल असतील तर त्यांचा सेंटर ऑफ मास कसा फाइंड आउट करायचं बघितलं. आता आपण बघायचं म्हणजे पोझिशन बघितली, आता मोशनचा पार्ट स्टडी करायचा आहे. मोशन मध्ये 3 गोष्टी येणार आहेत, डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन. ओके, तर बघा मोशन ऑफ सेंटर ऑफ मास. नाउ मोशन ऑफ सेंटर ऑफ मास, तर त्याच्यामध्ये फर्स्ट येतं दॅट इज डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास. डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास. ओके, डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे सेंटर ऑफ मास कितीनं डिस्प्लेस होईल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर ते कसं कॅल्क्युलेट करणार, सपोज देर आर नंबर ऑफ पार्टिकल्स, नेहमीप्रमाणे नंबर ऑफ पार्टिकल आहेत M1, M2, M3 अप टू Mn. आर का आहेत मासेस ऑफ पार्टिकल्स आहेत आणि सध्या रिस्पेक्टिव्ह कुठल्या तरी पोझिशनला असणार आहेत. ओके, आफ्टर इन सर्टन इंटरव्हल ऑफ टाइम M1 मास S1 न डिस्प्लेस केला, M2 मास S2 न डिस्प्लेस केला, आता या वेक्टर क्वांटिटीज असणार आहेत. M3 मास S3 न डिस्प्लेस करा अँड सो ऑन. Mn मास Sn न डिस्प्लेस केला तर सेंटर ऑफ मास कितीनं शिफ्ट होणार आहे, की डिस्प्लेस होणार आहे. तर डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास सेम फॉर्म्युला येणार आहे, दॅट इज M1 S1 बार प्लस M2 S2 बार अप टू काय असणार आहे, दॅट इज Mn Sn बार डिवायडेड बाय M1 प्लस M2 अप टू Mn येणार आहे. ओके, इन शॉर्ट इट कॅन बी रिटन लाईक दिस, वेक्टर सम ऑफ Mi Si bar divided by summation of Mi. Okay, so in this way you can calculate displacement of center of mass. आता displacement of center of mass चे काही क्वेश्चन्स आपण बघूया. So question is like this, two blocks of masses 10 kg and 30 kg are placed on the x-axis. First mass is moved on the axis by a distance of 2 centimeter. By what distance should the second mass be moved to keep the position of center of mass unchanged? लक्षात घ्या, हे दोन ब्लॉक्स आहेत. This is of 10 kg. Okay, and another is of 30 kg. त्यांच्यामध्ये सर्टन काहीतरी सेपरेशन असणार आहे. सेंटर ऑफ मास 30 kg च्या जवळ असणार आहे हे तुम्हाला माहित आहे. ओके, सेंटर ऑफ मास विल बी हिअर समवेअर. ओके, आता काय केलेलं आहे, फर्स्ट मास इज मूव्ड
ऑन द ऍक्सिस बाय डिस्टन्स ऑफ 2 सेंटीमीटर. 2 सेंटीमीटरनं याला शिफ्ट केलंय. फॉर एक्झाम्पल इकडं टुवर्ड्स राईट शिफ्ट केलंय असं अझ्युम करूया. कोणीकडे तरी एक डायरेक्शन घ्यावी लागेल ना. तर हे 30 kg मास जे आहे ते कुणीकडे शिफ्ट करावं लागेल सो दॅट सेंटर ऑफ मास आहे तिथे राहायला पाहिजे. सेंटर ऑफ मास शुड नॉट चेंज. ओके, 30 kg मास कुणीकडे किती सेंटीमीटरनं डिस्प्लेस करावं लागेल. ओके, सपोज दिस इज द एक्स डायरेक्शन and this is the y direction. Okay, so 10 kg ची डिस्प्लेसमेंट फॉर एक्झाम्पल काय येणार आहे, डायरेक्शन सहित लिहूया. दॅट इज S1 बार इज इक्वल टू 2 i कॅप येणार आहे. S2 बार आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, नाउ वी नो दॅट डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू काय येणार आहे, M1 S1 बार प्लस M2 S2 बार डिवाइडेड बाय सम ऑफ देअर masses. Okay, so first mass is of 10 kg. Now here, how much is the displacement of center of mass? Center of mass जागचा हल्ला नसला पाहिजे. So displacement of center of mass 0 झालं पाहिजे. Center of mass आहे तिथंच राहिला पाहिजे म्हणजे डिस्प्लेस झाला नसला पाहिजे. So displacement of center of mass is as here will be equal to 0. M1 is 10 kg. S1 bar is 2 I cap plus M2 is 30 kg. S2 bar is to be calculated divided by sum of their masses is 40, which is going to be 0. 40 into 0, that is equal to 0. So 0 is equal to 20 I cap plus 30 S2 bar. So S2 bar is equal to किती येणार बघा की, S2 bar is equal to 20 by 30, that is minus 2 by 3 I cap. Okay, centimeter. So this is the answer. म्हणजे दुसरा जो मास आहे ना तो काय करायला पाहिजे, मायनस आय कॅप म्हणजे लेफ्टला. ओके, म्हणजे थोडक्यात 2 सेंटीमीटरचा मास टुवर्ड्स राईट जात असेल तर 10 kgचा मास टुवर्ड्स राईट जात असेल तर 30 kgचा मास टुवर्ड्स लेफ्ट ट्रॅव्हल करायला पाहिजे. लक्षात येत आहे. आणि कितीनं, 2/3 सेंटीमीटरनं. ओके, सो दॅट इज द आन्सर. नेक्स्ट पार्ट इज द व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. Velocity of center of mass. So once again, there are n particles which are moving with different velocities. Then velocity of center of mass directly the formula आपण लिहू शकतो. Velocity of center of mass is equal to summation of mi phi bar. Okay, म्हणजे velocity ची वेक्टर सम करायची आहे मास न मल्टिप्लाय करून. ओके, डिवाइडेड बाय समेशन ऑफ mi. So this is the velocity of center of mass. म्हणजे न्यूमरेटर येणार आहे M1 V1 बार प्लस M2 V2 बार प्लस M3 V3 बार अप टू Mn Vn बार डिवाइडेड बाय M1 प्लस M2 प्लस M3 and so on. This is the velocity of center of mass. Similarly, acceleration of center of mass. Acceleration of center of mass. Acceleration of center of mass ला देखील हाच फॉर्म्युला येणार आहे. Acceleration of center of mass is given by formula. That is M1 A1 bar plus M2 A2 bar plus M3 A3 bar up to Mn An bar divided by sum of all the masses. So in short, we can write Mi Ai bar divided by summation of Mi. So this is the acceleration of center of mass and momentum of center of mass. Momentum of center of mass. Momentum देखील आपण कॅल्क्युलेट करू शकतो. Momentum is nothing but P bar na. So momentum of center of mass is once again M1 P1 bar plus M2 P2 bar plus M3 P. Momentum of center of mass चा फॉर्म्युला काय येणार आहे, या पद्धतीने कॅल्क्युलेशन होणार ते सगळं. मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास. ओके, कॅल्क्युलेशन कसं होणार बघा. That is summation of pi mi, okay, divided by summation of mi. Similar formula. So these are formulae related to velocity, acceleration and momentum. Okay,
The problem is like this: two bodies of 6 kg, 4 kg masses have their velocity 5i minus 2j plus 10k and 10i minus 2j plus 5k respectively. Then velocity of their center of mass is. तर सुरुवातीला काय केलंय, समेशन ऑफ mi vi कॅल्क्युलेट केलेला आहे. म्हणजे समेशन ऑफ mi vi म्हणजे 6 kg न फर्स्ट वेलॉसिटी वेक्टरला मल्टिप्लाय केलं ते किती येणार, 6 5 30, 6 2 -12 and 6 10 60. सो 30i minus 12j plus 60k हा mi vi m1 v1 बार झाला. तसं m2 v2 बार म्हणजे काय होणार आहे, 4 न याला सेकंडला मल्टिप्लाय केलं, दॅट इज 4 into 10 that is 40 I cap, 4 into 2 that is minus 8 j cap, 4 into 5 that is equal to 20 k cap. आणि त्याच्यामुळे m1 v1 बार प्लस m2 v2 बार ही ऍडिशन केली तर किती येणार आहे, 70i minus 20j plus 80k. नाउ व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं, समेशन ऑफ mi vi बार डिवाइडेड बाय समेशन ऑफ mi. म्हणजे टोटल समेशनला टोटल मास ने डिवाइड केलेला आहे. ओके, 10 ने डिवाइड केल्यानंतर 7i minus 2j plus 8k. दिस इज द आन्सर. Next, the two objects of masses like this 200 gram and 500 gram have the velocity 10i meter per second and 3i plus 5j meter per second respectively. Okay, then velocity of center of mass is, velocity of center of mass, then velocity of center of mass आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलंय. आता डायरेक्ट इथं कॅल्क्युलेशन करतो मी. m1 न v1 बारला मल्टिप्लाय करायचं आहे, 200 into 10 म्हणजे किती होणार आहे, 2000 होणार, 2000. ओके, आय कॅप. आता m2 न म्हणजे 500 न v2 बारला मल्टिप्लाय करूया, किती येणार, 500 into 3 दॅट इज 1500 आय कॅप आणि 500 into 5 दॅट इज इक्वल टू 2500 जे कॅप. ओके, सो m1 v1 बार प्लस m2 v2 बार केलं तर किती येणार आहे, 3500 आय कॅप प्लस 2500 जे कॅप आणि डिवाइडेड बाय काय करावं लागेल, टोटल मास दॅट इज 700 करावं लागणार आहे. दॅट इज द व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. सो व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काय होणार आहे, 0 0 0 0 कॅन्सल होईल. सो 35/7 दॅट इज 5 आय कॅप प्लस 25/7 j cap. So this is the velocity of center of mass. This is the next question, that is two particles of equal masses have the velocities v1 bar 4i, v2 bar 4j. First particle has acceleration of 5i plus 5j meter per second square, while acceleration of other particle is 0. Then center of mass of the two particle moves along the path of, म्हणजे पाथ कुठल्या पाथनं ट्रॅव्हल करतोय तो पाथ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर याच्यासाठी काय करूया, आपण व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढूया आणि व्हेलॉसिटी ऑफ ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काढूया. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास अँड ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. आता व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढायचं म्हणजे काय करावं लागेल, m1 v1 बार प्लस m2 v2 बार डिवाइडेड बाय होणार काय होणार आहे, m1 प्लस m2 होणार आहे. सो m1 दोन्ही मासेस m आहेत, सो m into 4i that is m1 v1 bar plus m into 4j divided by 2m. so m न कंप्लीट इक्वेशनला डिवाइड होत आहे आणि therefore काय येणार आहे, 4i plus 4j divided by 2 that is 2i plus काय येणार आहे, 2j येणार आहे. so this is the velocity of center of mass. करेक्ट ना. आता काढूया acceleration of center of mass. Acceleration of center of mass is equal to m1 a1 bar plus m2 a2 bar divided by m1 plus m2 येणार आहे. that is m1 फर्स्ट पार्टिकलचा मास आहे m, त्याचा ऍक्सेलरेशन आहे that is 5i plus 5j आणि सेकंड पार्टिकलचं काय येणार आहे, 0च येणार आहे, कारण ऍक्सेलरेशन सेकंड पार्टिकल का आहे, ऍक्सेलरेशन ऑफ सेकंड पार्टिकल 0 दिलेला आहे, म्हणजे m2 into a2 बार 0च येणार आहे डिवाइडेड बाय 2m. सो ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे m गेट कॅन्सल हियर, 5/2 i कॅप प्लस 5/2 j कॅप. आता मला सांगा इथं व्हेलॉसिटी वेक्टर आणि ऍक्सेलरेशन वेक्टर कसे आहेत, म्हणजे पाथ कसा येणार आहे.
हे पाथ कसे येणार आहेत लक्षात घ्या. जर व्हेलॉसिटी वेक्टर आणि ऍक्सेलरेशन वेक्टर जर सेम डायरेक्शन असेल, एक्झॅक्टली सेम डायरेक्शन, ओके, फी बार आणि ए बार जर सेम डायरेक्शन असेल तर काय होतं, पाथ स्ट्रेट लाईन क्रिएट होतो. जर फी बार आणि ए बार एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असेल तर काय होणार आहे, परपेंडिक्युलर असेल तर सर्क्युलर पाथ क्रिएट होतो. या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत, बरोबर. आता फी बार आणि ए बार जे आहे ते सेम डायरेक्शन इथं आहेत. दोन वेक्टर, वेक्टर टॉपिक मध्ये आपण बघितले, दोन वेक्टर पॅरलल कधी असतात तर त्यांचा काय असणार आहे, रेशो जर सेम येत असेल तर, म्हणजे आय चा रेशो जेवढा आहे तेवढाच जे चा रेशो येत असेल, म्हणजे आय च्या कोएफिशियंटचा रेशो जेवढा येत असेल तेवढाच जे च्या कोएफिशियंटचा रेशो जर येत असेल तर ते दोन वेक्टर पॅरल असतात. पॅरलिझमची कंडिशन माहित आहे ना, वेक्टर टॉपिक मध्ये स्टडी केलंय, लक्षात घ्या. पाहिजे तर इथं लिहितो, फॉर पॅरलिझम ऑफ टू वेक्टर्स, ओके, म्हणजे दोन वेक्टर पॅरलल व्हायचे असतील, फॉर पॅरलिझम ऑफ टू वेक्टर्स काय होणार आहे, ax1 डिवायडेड बाय, म्हणजे ax बाय bx, ओके, काय होणार आहे, ax बाय bx शुड बी इक्वल टू असलं पाहिजे ay बाय by शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, az बाय bz. म्हणजे रेशो जर सेम आला, आयचे दोन वेक्टर काय आहेत, सपोज ax ik प्लस ay jk प्लस az k आहेत आणि bx ik प्लस by jk प्लस bz k असे दोन वेक्टर असतील. ax बाय bx इज इक्वल टू ay बाय by इज इक्वल टू az बाय bz येत असेल तर ते दोन वेक्टर एक्झॅक्टली एकमेकाला पॅरल असतात. आता बघा इथं ax म्हणजे काय येणार आहे 2 आणि bx म्हणजे 5/2 हे येणार ax बाय bx आणि ay बाय by म्हणजे काय येणार आहे 2 डिवायडेड बाय 5/2. हे दोन्ही काय येतात, सेमच येतात. म्हणजे हे दोन वेक्टर काय असले पाहिजेत, एकमेकाला पॅरलल असले पाहिजेत. कुठले, व्हेलॉसिटी वेक्टर आणि ऍक्सेलरेशन वेक्टर. आणि व्हेलॉसिटी वेक्टर आणि ऍक्सेलरेशन वेक्टर एकमेकाला पॅरलल असेल तर काय असला पाहिजे, पाथ शुड बी स्ट्रेट लाईन. ओके, सो ऍज velocity is parallel to acceleration किंवा acceleration is parallel to velocity असं जर असेल तर काय होतं, then path is a straight line. Path is a straight line. पाथ कसा असणार आहे, स्ट्रेट लाईन असणार आहे. 2 3 kg masses have velocities 2i plus 3j, 6i plus 4j. Find the velocity of center of mass. Okay. Find the velocity of center of mass. Momentum of system. If the force of 24i Newton is applied, velocity after 5 seconds. Okay. And the position vector, position of the center of mass after 5 seconds. हे सगळं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, इथे दोन मासेस दिलेले आहेत. m1 मास आहे 3 kg आणि m2 मास आहे दॅट इज 3 kg आहे. दोन्ही मासेस 3 kg आहेत आणि त्यांच्या व्हेलॉसिटी दिलेल्या आहेत. v1 बार आहे 2i प्लस 3j आणि आहे 4i प्लस 6j. तर सुरुवातीला व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार बघा, हे मल्टिप्लिकेशनची ऍडिशन करावं लागणार अगोदर. m1 v1 बार प्लस m2 v2 बार करावं लागेल. m1 v1 बार म्हणजे काय येणार आहे 6i प्लस 9j येणार आहे m1 v1 बार प्लस m2 v2 बार म्हणजे काय येणार आहे 12i प्लस 18j. म्हणजे m1 v1 बार प्लस m2 v2 बार येणार आहे 18i प्लस 27j येणार आहे and divided by, so velocity of center of mass is m1 v1 bar plus m2 v2 bar divided by total mass, that is 6. so answer काय येणार आहे 3i प्लस काय येणार आहे, सॉरी हे मायनस 6j आहे ना, सॉरी here it is minus 6j, so here also there is a minus sign. मायनस किती येणार आहे हे 9j येणार आहे. सो 6 ना आता डिवाइड केलं तर 3i. ओके, आणि पुढे काय येणार आहे दॅट इज
मायनस 9/6 म्हणजे 1.5 g. सो दिस इज द व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. हे त्याचा आन्सर इथं दिलेला आहे. आता मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास डायरेक्टली कसं काढू शकतो? डायरेक्टली काढू शकतो, त्याला फॉर्म्युला वापरायची गरज नाही. मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार आहे? टोटल मास इंटू व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. दॅट इज द मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास. डायरेक्टली असं करता येतं. सो मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास, टोटल मास किती आहे? दॅट इज 6 kg आहे. आणि व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास किती आलेली आहे? 3I minus 1.5 g. सो मोमेंटम ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे 18I cap minus 9J cap. So this is the momentum of center of mass. After that, force of 24 Newton is applied. The velocity after 5 seconds. आता फोर्स दिलेला आहे, याच्यावरून आपण ऍक्सेलरेशन काढू शकतो. सो ऍक्सेलरेशन लक्षात घ्या. ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास किती येणार आहे? टोटल मास इज टोटल फोर्स इज 24I cap. ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे फोर्स डिवायडेड बाय मास ऑफ द सेंटर ऑफ मास. दॅट इज द ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे. फोर्स किती आहे बघा? 24I cap. मास ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे टोटल मास, दॅट इज 6. सो ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे दॅट इज इक्वल टू 4I cap येणार आहे. हे झालं ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. आता काय सांगितलेलं आहे? द व्हेलॉसिटी आफ्टर 5 सेकंड. 5 सेकंड नंतरची व्हेलॉसिटी म्हणजे आता ही ऍक्सेलरेटेड मोशन आहे. आणि ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो? v इज इक्वल टू u प्लस at असतं. v बार इज इक्वल टू u बार प्लस a बार इंटू t असतं. ओके, तर व्हेलॉसिटी आफ्टर 5 सेकंड काढायला सांगितले. तर v बार इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी ही आहे, जे आपण अगोदर कॅल्क्युलेट केलेली व्हेलॉसिटी म्हणजे ही इनिशियल व्हेलॉसिटी, याच्यावर आपण फोर्स अप्लाय केलेला आहे. सो इनिशियल व्हेलॉसिटी इज 3I मायनस 1.5 j. ही ऑलरेडी व्हेलॉसिटी त्याला आहे, प्लस ऍक्सेलरेशनला आपलं आलं 4I इंटू टाइम किती दिलाय? 5 सेकंड. सो 4 5 आर 20 cap मध्ये ऍड होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? 20 प्लस 3 म्हणजे काय होणार आहे? 23I cap मायनस 1.5 J cap. सो दिस इज द फायनल व्हेलॉसिटी आफ्टर काय येणार आहे? 5 सेकंड येणार आहे. 5 सेकंड नंतरची फायनल व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे. ओके, लक्षात आलं का? त्याच्यानंतर पोझिशन ऑफ सेंटर ऑफ मास आफ्टर 5 सेकंड. पोझिशन म्हणजे काय करायचं आहे? पोझिशन म्हणजे डिस्प्लेसमेंट काढूया. सो S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर असतं. S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. म्हणजे इथं डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला वापरून आपण पोझिशन काढू शकतो. सो S बार इज इक्वल टू इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे, ही ऑलरेडी व्हेलॉसिटी आहे 3I मायनस 1.5 j. त्याला टाइम 5 सेकंड न मल्टिप्लाय करणार अगोदर. 5 न मल्टिप्लाय केल्यावर 5 3 आर 15I cap मायनस 7.5 J cap. ओके, ही झाली इनिशियल व्हेलॉसिटी इंटू टाइम, प्लस हाफ ऍक्सेलरेशन इंटू टाइम स्क्वेअर. टाइम स्क्वेअर येणार आहे 25. ओके, सो ऍक्सेलरेशन जे आलेलं आहे त्याला 2 ने डिवाइड करूया. ऍक्सेलरेशनला 2 ने डिवाइड केल्यानंतर काय होणार आहे? कारण हाफ ए आहे ना इथं, म्हणजे ते 2I येणार ना, 2I cap. 2I cap ला कितीनं मल्टिप्लाय करायचं इथं? 25 न. म्हणजे काय येणार आहे? 50I cap होणार आहे. सो हे हाफ AT स्क्वेअरची डायरेक्ट व्हॅल्यू इथं लिहिली, लक्षात घ्या. हाफ इंटू ए म्हणजे 4I इंटू टी स्क्वेअर म्हणजे 25 इंटू 2 म्हणजे 50I cap येणार आहे. सो डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास येणार आहे दॅट इज 65I cap मायनस 7.5 J cap. ओके, सो दिस इज द डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास. ओके, या क्वेश्चन मध्येच आन्सर हे सगळे लिहिलेले आहे. नेक्स्ट इज द ऍक्सेलरेशन अँड डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इन ऍटवोर्ड मशीन. ऍटवोर्ड मशीन मध्ये ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सपोज दिस इज द ऍटवोर्ड मशीन. ओके, ज्याच्या एका साइडला मास आहे स्मॉल m आणि दुसऱ्या साइडला मास आहे कॅपिटल M. ओके, सो दिस इज द सिंपल ऍटवोर्ड मशीन.
तर याच्यामध्ये ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास काढायला सांगितलंय. आता याच्यातलं स्मॉल एम जे आहे, स्मॉल एम इज लेस दॅन कॅपिटल एम आहे. स्मॉल एम ए ऍक्सेलरेशन वर जाणार आहे, कॅपिटल एम ए ऍक्सेलरेशन खाली जाणार आहे. तर ऍक्सेलरेशन ऑफ मासेस किती येणार आहे? ऍक्सेलरेशन ऑफ मासेस येणार आहे आपल्याला माहित आहे. ओके, काय? डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास. सो एम प्लस एम डिवायडेड बाय, सॉरी, डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास ना. कॅपिटल एम मायनस स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू जी, हे प्रत्येक मासचं ऍक्सेलरेशन असणार आहे. आता ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे काय येणार आहे? पहिल्याचं ऍक्सेलरेशन प्लस दुसऱ्याचं ऍक्सेलरेशन डिवायडेड बाय टोटल मास. आता पहिल्याचं ऍक्सेलरेशन इंटू मास ना, म्हणजे ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास कसं काढतोय आपण? m1 a1 बार प्लस m2 a2 बार डिवायडेड बाय काय होणार आहे? m1 प्लस m2 करणार ना. सो m1 म्हणजे स्मॉल m आहे, त्याचं ऍक्सेलरेशन एवढंच असणार आहे. ओके, फक्त ए बार लिहितो मी इथं. आता एक ए ऍक्सेलरेशन वर जात असेल तर दुसरा तेवढ्याच ऍक्सेलरेशन खाली जाणार ना. त्याच्यामुळे फक्त मायनस कॅपिटल एम इंटू ए बार असं लिहितो फक्त, किंवा फक्त ए लिहितो, बार पण लिहायची गरज नाहीये. बरोबर आहे ना. दोन्हीचं ऍक्सेलरेशन तेवढंच आहे, फक्त डायरेक्शन अपोजिट आहे. म्हणजे m1 a1 बार प्लस m2 a2 बार म्हणजे स्मॉल एम इंटू ए मायनस कॅपिटल एम इंटू ए डिवायडेड बाय काय होणार आहे? दॅट इज, किंवा कॅपिटल एम अगोदर लिहितो आणि स्मॉल एम नंतर लिहितो. कॅपिटल एम इंटू ए मायनस स्मॉल एम इंटू ए डिवायडेड बाय स्मॉल एम प्लस कॅपिटल एम. ओके, तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागेल. सो ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास म्हणजे ए कॉमन निघणार आहे, दॅट इज m मायनस m डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम. ओके, ए कॉमन काढलं दोघांच्या मधलं आणि ए ची व्हॅल्यू ती ठेवलेली आहे, किंवा ए कॉमन काढल्यावर हे असं होणार ना. सॉरी, ए कॉमन काढल्यावर कॅपिटल एम मायनस स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम इंटू ए कॉमन काढल्यावर, आणि ए ची व्हॅल्यू परत एकदा ठेवली तर काय होणार मग? ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर होणार. सो कॅपिटल एम मायनस स्मॉल एम डिवायडेड बाय कॅपिटल एम प्लस स्मॉल एम स्क्वेअर इंटू काय येणार आहे? जी येणार आहे. सो दिस इज द ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इन अटवूड मशीन. हा डायरेक्टली फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवू शकताय. डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मासचा स्क्वेअर इंटू जी. बरोबर ना. प्रत्येक इंडिव्हिज्युअल मासचं ऍक्सेलरेशन काय येतं? दॅट इज डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास इंटू जी येतं. आणि सेंटर ऑफ मासचं ऍक्सेलरेशन काय येतं? डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मासचा स्क्वेअर इंटू जी. ओके, हा शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवू शकताय. आणि आता 5 सेकंड मध्ये सेंटर ऑफ मास कितीने शिफ्ट होणार असं विचारलं. ओके, इन 5 सेकंड किंवा इन टाइम टी, ओके, सेंटर ऑफ मास कितीने शिफ्ट होणार आहे? तर इन टाइम टी डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास कसं करणार आहे? डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इज इक्वल टू ut प्लस हाफ ए टी स्क्वेअर असं करणार आपण. ओके, u बार इंटू टी प्लस हाफ ए बार इंटू टी स्क्वेअर. आता s इज इक्वल टू स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट आहे, त्याच्यामुळं इनिशियल वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास 0 येणार आहे. फक्त इथं काय येणार आहे? हाफ ऍक्सेलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास इंटू टी स्क्वेअर येणार. म्हणजे फायनल फॉर्म्युला येणार आहे डिफरन्स ऑफ मास डिवायडेड बाय ऍडिशन ऑफ मास, ओके, स्क्वेअर इंटू जी टी स्क्वेअर बाय 2 होणार आहे. ओके, g इंटू टी स्क्वेअर बाय 2. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर डिस्प्लेसमेंट ऑफ सेंटर ऑफ मास इन टाइम टी. म्हणजे टी टाइम मध्ये सेंटर ऑफ मास कितीने शिफ्ट होईल, ओके, हे त्याचं कॅल्क्युलेशन येणार आहे.